नवी मुंबईतील ऐरोलीत मोठा चिट फंड घोटाळा उघड झाला असून सामान्य गुंतवणूकदारांच्या घामाच्या पैशाला सोने बनवून देतो असं स्वप्न दाखवणाऱ्या 6 ठगांनी तब्बल 36 नागरिकांची 1,48,50,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे। या ठग सेनेत सुप्रिया पवार उर्फ सुप्रिया मेहर, सागर मेहर, सुभाष पवार, प्रशांत पवार, नितीन पवार आणि तृप्ती पवार या 6 जणांचा समावेश आहे। सुप्रिया पवार उर्फ सुप्रिया मेहर हिनं इतर साथीदारांच्या मदतीनं स्वतःची चिटफंड कंपनी उभी करून विश्वासाचं जाळं विणलं। 50,000 रुपये गुंतवा आणि 45 दिवसात 9 ते 12% परतावा घ्या असे आकर्षक आमिष दाखवलं। भल्याभल्याना चकवणारी जाहिरातबाजी, गोड बोलणी आणि हमखास परताव्याची खात्री या त्यांच्या फसवणुकीच्या पद्धती ठरल्या। परिणामी अनेकांनी आपली बचत, मेहनतीची कमाई अर्पण केली। 2020 पासून सुरू असलेल्या या कारवायांमुळे कोणी 50,000 तर कोणी तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवत गेला आणि अखेरीस सर्वांच्या हातात निराशाच आली। या घोटाळ्याचा फुगा प्रथम फोडला तो रोहन कोल्हे यांनी। त्याने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा पडदा उचलला आणि 6ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद भोसले या प्रकरणाचा तपास करत आहेत। आतापर्यंत 36 जणांची तक्रार नोंद झाली असून फसवणुकीची रक्कम आणि पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी स्पष्ट केली आहे। नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिलाय, कोठेही जास्त परताव्याचे आमिष दिसले तर लगेच जागे व्हा, लालचमध्ये अडकू नका। अशा फसवणुकीच्या टोळ्या अजूनही सक्रिय आहेत। जर कोणी या चिटफंड योजनेत पैसे गुंतवले असतील तर तातडीनं पोलिसांशी संपर्क साधावा। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।